ग्रीन सिग्नल गेम ऑन. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज पाहायला मिळेल. साहिल पहिलाच बॉल अगदी जडमध्ये हा बॉल डिलिव्हर केला. पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कोपरगावचे आदरणीय सत्यवानजी पाटील यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सेकंड बॉल केला प्रहार. फटका चांगला आहे. डीपला चेंडू निघून चाललाय. पाकवास कव्हरिंगला चेंडू जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर. मिती 4 ठोकलाय. चौकार. टँक डीचे चौकाराला फलंदाज किशोर पोर्जूच्या बॅटमधून वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन केलं 4 धाब्यानं. पहिला पॉवर सर्कल षटक ह्या गोलंदाज तुम्ही पाहता साहिल मोहिते ज्याच्यावरती आता आक्रमण करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये. पुलटास बॉल ऑफ साइडला कव्हर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. ओ यस चला चेक देखील केलं जाईल ऑन स्क्रीन आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. आईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला. यस अंपायर रिव्ह्यू के बॅटिंग टीम अंपायर रिव्ह्यू. चला ऑफिशियल तिसऱ्या अंपायर आपण जॉईन व्हा. चला फेड डिलिव्हरी आता बॉर्डर लाईनची रेषा चेक केली जाते आणि त्याच्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत देऊ. चला अंपायर धाबा किती काढल्यात? 2 धाबा का? यस 2 धाबा या बॉल वरती आल्यात. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. किशोर पोर्जे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. पहिल्या षटक मार्गस्थ गोलंदाज पुन्हा एकदा तयार साहिल मोहिते. प्रहार करण्याचा प्रयत्न बाटचे क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जेल संपला केल फलंदाज किशोर पोर्जीचा. हा पहिला धक्का जय गणेश डान्सर टीमला फलंदाज बाद. थँक्यू. पहिला धक्का फलंदाज किशोर पोर्जी मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 6 या आकड्यावरती. पहिल्या षटक गोलंदाज साहिल मोहिते 1 चौका जरूरला आणि त्याच्यानंतर देखील भरपूर चांगली गोलंदाजी सध्या साहिल मोहितेची आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल वरती पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये
प्रयत्न भरपूर चांगले होते मात्र सिंगलला प्राधान्य एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळेल तो मात्र कैलास पोरजी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये माफ करा किरण म्हात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती पाहतोय इथे मात्र ऑफ साइडला केलाय क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील इथे सिंगल पाहायला मिळतं एक धाब्यानं षटक देखील पहिलं समाप्त झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 8 या आकड्यावरती तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आल्या अवघ्या 8 सध्या बॅटिंग करत असताना जय गणेश धानसे टीमला 4 षटकांची मॅच आहे त्याच्यामुळे थोडस प्रहार देखील करावा लागेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे यांना सिद्धेश पोरजी ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता सेकंड ओव्हर दुसरा गोलंदाज तुषार जले हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती चला थोडा पास केला सेकंड ओव्हर पहिलाच बॉल समोर किरण पहिला बॉल ऑफ साइडला गेला फटका भरपूर चांगला अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती पाच सिंगल डबल देखील महत्वाचे कारण की सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सध्या जय गणेश धानसे संघ सध्या स्ट्राइक एंड वरती फलंदाज सिद्धू हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये पण सिद्धूला शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागेल कारण की अनेक मैदानावरती भरपूर चांगला खेळ सातत्याने आपण सिद्धू पोरजीचा पाहिला तोच फलंदाज 5 एज होती आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केलाय 2 धाबा देखील कंप्लीट होतील 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला संघ जाऊन पोहोचला तब्बल डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय गणेश धानसे संघ पहिल्या षटकामध्ये सुरुवात भरपूर चांगली राहिली गोलंदाजी करत असताना कलंबोली टीमची कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर किशोर पोरजीची विकेट आणि अवघ्या 8 धावा गोलंदाज साहिल मोहितेने खर्च केला आणि त्याच्यानंतर सेकंड षटक फेकत असताना तुषार झाले पुलटास बॉल इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य पण गोलंदाजी भरपूर चांगली होत्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करते सध्या कलंबोली टीम आणि सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावपळ गलत ठेवल्या बॅटिंग करत असताना सध्या धानसे टीमला संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती समोर किरण म्हात्रे फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील प्रत्येक धाव महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या जय गणेश धानसे टीम करतोय 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल फलकावरती धावा पहिला संघ 14 या आकड्यावरती पण या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध केली गोलंदाज तुषार झलेना पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसलाय एष्टी रक्षक चेंडू खाली येतील हा दुसरा धक्का जय गणेश धानसे टीमला फलंदाज किरण म्हात्रे मैदानातून बाहेर टँक डीजे दुसरा धक्का फलंदाज किरण म्हात्रे मैदानातून बाहेर झालाय संघाची धावसंख्या पाहिली तर संघ
14 या आकड्यावरती. नवीन फलंदाज सनील गरत हा फलंदाज. वेगानं बाट फिरवले होते मात्र बाट आणि चेंडूचा संपर्क नाही. हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. अंतिम बॉल डॉट आल्या अशा रीतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला अवघ्या 14 धाबेवरती. तीसरा षटक पहिला बॉल लाईन खराब है पंचांचा इशारा. 80चा वाईट अवंतर धाव. संघ जाऊन पोहोचला टोटली 15 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये आक्रमण नक्कीच करावा लागेल. बॅटिंग करत असताना डान्सर टीमला सिद्धू पोरजी हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल अलाउंड द कार्पेट ना फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रीय षटकात थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न हो. यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन ऑफिशियल तिसरे अंपायर. यस फलंदाज बाद. तर तिसरा धक्का पाठी करत असताना जय गणेश डान्सर टीमला. टँक डीजे तिसरा धक्का लागलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 16 या आकड्यावरती. षटक तिसरा मार्ग असता त्याच्यामुळे आता आक्रमण मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती सनील घरत हा फलंदाज. प्रहार केला ऑफ साइडला फटका भरपूर चांगला एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू जाईल
बॉर्डरलाईनच्या बाहेर 4 चौकार. टँक डीजे फलंदाज सनील गरजच्या बॅटमधून चौकार आलाय. अतिरिक्त बाउन्स तिक्का बाउन्सर करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. येस वाईट बॉल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. एकत्र येऊ नका. खेळाडूंना विनंती करेन. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये काही करून फेकावे लागतील. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या. सर्व खेळाडू आपण प्रत्येक बॉलवरती एकत्र येऊ नका. पंचाचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली गेली आणि संघ जाऊन पोहोचला 21. 21 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना जय गणेश धान्सर टीम. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सनील घरताना कैलास पोरजी ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण करावं लागेल कारण की मागे 2 षटकामध्ये अगदी धावगतीला ब्रेक लावून ठेवला गोलंदाजी करत असताना कलंबोली टीमनं. आता इथे थोडंसं विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. एक चौकार फलंदाज सनील घरच्या बॅटमधून आला आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा नक्षन चुनला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल. अनुभवी खेळाडू फलंदाज कैलास पोरजी. कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ साकारलाय असा गुणवंत खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कैलास पोरजी आपण पाहतोय. पुढचा बॉल हलक्यातना ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकात शॉट फाईन मध्ये उचलतील फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. संयम बाळगला मॅच मध्ये फलंदाज कैलास पोरजीना जिथे सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय 23-23 या आकड्यावरती. षटक तिसरं मार्ग असतं त्याच्यामुळे संयम न बाळगता आता मॅच मध्ये आक्रमण करणं हे गरजेचं आहे. गोलंदाज प्रभात अंबोरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. वेगवान बॉल. भन्नाट वेग पाहिला. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बिसावला ना हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. दाबेसाठी संघर्ष मॅच मध्ये करावा लागतं. बॅटिंग करत असताना सध्या जय गणेश धान्सर टीमला विकेट 3 गमावल्यात. मात्र मैदानाच्या आतमध्ये कैलास पोरजी अध्यापिक आणि त्या खेळाडूवरती भरपूर काही अपेक्षा धरून बसताय सध्या धान्सर टीम. पुन्हा एकदा लेंथ लाईन भरपूर चांगली. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. मागे 2 बॉल सलग निर्धाव फेकल्यात. ते शांत फलंदाज सनील गरतला. षटक तिसरं समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धावा पाहिल्या 23-23 धावा. शेवटचा षटक गोलंदाज साहिल जले. पहिला बॉल आडवा बाटे केल्याचा धारसिनीनं क्षेत्ररक्षक होते. पॉइंट शॉट मध्ये तिथे सोडला झेल. शिबंदा मिळाला फलंदाज कैलास पोरजीला. 1 धाव. बॅटिंग करत असताना धान्सर टीमला एका धावेनं संघ जाऊन पोहोचला. तब्बल
24-24 या आकड्यावरती 5 शेवटच्या षटकामध्ये किमान 15+ धावा नक्कीच पडायला लागतील तुम्हाला. फायटिंग टोटल उभारायची ना तर या षटकामध्ये आक्रमण नक्कीच करावा लागेल आणि तोच प्रयत्न करीत असताना पहिल्याच बॉलमध्ये आडव्या बॅटचा वापर मॅच मध्ये कैलास पोर्जेने केला. इथे मात्र पाठची इनर एज फलंदाज बाद. हा धक्का चौथा बॅटिंग करत असताना जय गणेश डान्सर टीमला. हॅलो. तर याचबरोबर आत्ताच या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय ते उंबारलीचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय लालचंद शेठ पाटील, त्याचबरोबर सन्माननीय मंगेश शेठ पाटील, सोमनाथ शेठ भोईर आणि गुरुनाथ शेठ पाटील या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालंय उंबारली संघाचा सपोर्ट देण्यासाठी. आणि कारण नक्कीच आपण पाहणार आहोत आज उंबारली संघाला योगेश स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान या नावाने आज उंबारली संघ इथे खेळणार आहे आणि ते सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. सचिन भोईर याच्या नेतृत्वामध्ये हा संघ आज इथे खेळताना आपल्याला दिसेल. सचिन, स्वागत आहे तुमचं देखील. अलक्यातना पोच केला. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये केलं जिथे सिंगल एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 25 आकड्यावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 1 किंवा 2 मोठे फटके हवेत बॅटिंग करत असणार डान्सर टीमला. चला भिंगारवाडी टीमचा संघनायक यस आलाय. प्रहार केलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या चेल संपला फलंदाज कैलास पोर्जीचा खेळ. हा धक्का लागलाय. 5वा बॅटिंग करत असताना जय गणेश डान्सर टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रहार करावा लागेल त्या ईर्षेनं फटका खेचण्याचा प्रयत्न. सिंगल कप्लेट दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र कलेक्टिंग कदाचित झाली. 2 धाबा मिळते. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिलं तर 27 धाबा. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. साईन झाले हा गोलंदाज. 4ही गोलंदाजांना सध्या 4 चांद लावलेत गोलंदाजी करत असताना कलंबली टीम साठी. बॅटची नरेज लॉंग लेगला चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. भरपूर चांगला एफर्ट. क्षेत्ररक्षक होते तिथे प्रणय पोपेटा, विराज कानावकर. यस. अंतिम बॉल वरती आपण पाहिलं तर धावाला त्या मात्र 2 अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 29-29 धावा जमा केला आणि सेकंड सत्रामध्ये 30 धावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल कलंबली टीमला. चला दोन्ही टीम कॅप्टन स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान उंबारली टीमचे कॅप्टन आपण लगेच या आणि भिंगारवाडी संघाचे कॅप्टन इथे आहेत. चला मी विनंती करेन हा टॉस करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय बलिराम पाटील यांना, कोपरगावचे आदर्श व्यक्तिमत्व. बलिराम दादा या. आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. उंबारली वर्सेस भिंगारवाडी या 2 संघांमधली लढत असेल. तर बलिराम पाटील यांच्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करतोय. यस. तर भिंगारवाडी संघ इथे टॉस जिंकला. डिसिजन त्या डिसिजन इथूनच द्यायचं तुम्हाला.
बघा खरं डिसिजन तुम्हाला देणंच आहे. प्रत्येक कॅप्टनला आम्ही सूचित केलेलं आहे. अरे जेव्हा तुम्ही कॅप्टन्सी घेऊन येता ना त्यावेळेला तुम्हाला तो हक्क असतो. पोरांना विचारतो नंतर सांगतो, ह्या गोष्टी आता जुन्या झाल्यात. चला डिसिजन, चला आपण सन्मान घेऊया. व्यासपीठावरती आपले काही मान्यवर इथे आहेत. मी तर आमचे मिथुन पाटील यांना विनंती करेन, मिथुन शेट यांना, की आपण आपल्या शुभ हस्ते काही सन्मान इथे घ्यायचे आहेत. उंबारली गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय लालचंद शेट पाटील इथे उपस्थित आहेत. मी लालचंद शेट यांना विनंती करेन की यावं, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. वेळात वेळ काढून आज आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं आभार आम्ही व्यक्त करतोय. कल्याण डोंबिवलीतील एक नामांकित संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, तर लालचंद शेट पाटील यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. त्याचबरोबर आदरणीय मंगेश शेट पाटील इथे उपस्थित आहेत. मी मंगेश शेट पाटील यांना विनंती करेन की दादा यावं, आपण देखील च्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मिथुन शेट पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आमचे आदरणीय सोमनाथ शेट पाटील इथे उपस्थित आहे. सोमनाथ शेट भोईर उंबारलीचे, असं आहे का? ओके, गुरुनाथ शेट पाटील आपण यावं. तर कैलास शेट पाटील यांना विनंती करेन की आपण या. उंबारलीचे हे मान्यवर आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे आम्ही नक्कीच करतोय. चला, आलेल्या पाहुण्यांचं यथोचित सन्मान इथे झालाय. वरी आपण नक्कीच मॅच कडे. हॅलो, हेलो, धन्यवाद मंगेश. तो चलेंगे मैदान की तरफ. जो यहाँ से मुकाबला अब इस समय शुरू है, जय गणेश्वर धानसर बनाम काल भैरव कलम्बोली. एक बहुत ही अच्छा यह मुकाबला है. जिस तरह से आज रन जितने चाहिए उतने नहीं बन रहे कंचन, क्या पता नहीं. पहले दौर में यहाँ पर धानसर टीम 30-29 के ऊपर पहुंची है. 30 रनों का लक्ष्य है. तो इसमें यहाँ से पहली गेंद निश्चित तौर पे डॉट के रूप में नजर आई है. गेंदबाजी के तौर पे कैलाशपुर जी, एक सीनियर लेजेंड क्रिकेटर, काफी नाम बड़ा है इस खिलाड़ी का, लेकिन उनके सामने कड़ी चुनौती है. बल्लेबाज इस समय सुनील साहिल मोहिते और प्रणय पोपेटा. ये जोड़ी मैदान के अंदर इस समय 30 रनों को अंजाम देने के लिए उतरी हुई है. सलामी के तौर पे इतना ज्यादा खासा टारगेट नहीं है, लेकिन फिर भी क्रिकेट है. इस मैदान के अंदर बहुत से मुकाबले, 3 मुकाबले शुरू के डिफेंस हुए थे, लेकिन बाद में एक मुकाबला चेस में नजर आया, लेकिन उसके बाद ये मुकाबला चल रहा है. लेकिन क्या होगा मैदान के अंदर, ये भी देखने वाली बात हो सकती है. अच्छा ये स्ट्रोक था, एक सिंगल जरूर प्राप्त हुई है और इस सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 2 के ऊपर आता हुआ कलम्बोली बनाम धानसर ये मुकाबला चलता हुआ. टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला निश्चित तौर पे किया था कलम्बोली टीम ने, लेकिन लाजवाब गेंदबाजी थी और उससे चलते यहाँ से
सामने वाली टीम को काफी कम स्कोर के अंदर रोकने में कामयाब रही थी। जवाब देते हुए यहाँ पर अच्छी शुरुआत टीम कलम्बोली द्वारा। टीम का टोटल पहुंचता हुआ 6 रनों के ऊपर। कैलाशपुर जी, पहला और निर्णायक होना चाहिए था। 30 रन बचाने हैं तो आपको पहला और बेहद खूबसूरत डालना होगा, लेकिन इस तरह से बेहतरीन फील्डिंग, कवर पॉइंट में खिलाड़ी मौजूद थे। तो इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 7 रनों के ऊपर। खोद कर निकालने की कोशिश की थी, अच्छी जड़ में फेंकी हुई गेंद थी। देखिए अच्छा प्रयास था, 4 रन आए थे इस ओवर में, लेकिन फिर भी सिर्फ 7 रन खर्च किए कैलाशपुर जी ने। अपनी छाप निश्चित तौर पे यहाँ पर छोड़ी है उन्होंने, इतने खासे ज्यादा रन नहीं दिए हैं। बहुत अच्छा प्रयास। अब 18 गेंदों में 23 रनों की ये दरकरार है जीत के लिए टीम कलम्बोली के लिए, क्योंकि जहां से हाल ही में मुरबी के मैदान के ऊपर 64 टीमों की प्रतियोगिता थी, उसमें चैंपियनशिप पटकाने वाली यही काल भैरव टीम थी। बड़े बड़े टीमों को शिकस्त दी थी उस मैदान के अंदर, काफी जज्बा नजर आया था। उसी चलते यहाँ पर इस मैदान के अंदर इस पहले मैच में अच्छा परफॉर्मेंस देती हुई, लेकिन जवाब है धानसर टीम का। तो जरूर कलम्बोली के हमारे स्वरा स्पोर्ट के सुजीत महात्रे यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत करते हैं। उमेश भुईर खिडुकपाड़ा के यहाँ पर आए, बंटी पाटिल कलम्बोली से, सभी का स्वागत है। खास तौर पे कलम्बोली यानी कि रॉयल के हमारे आदरणीय माजी नगर सेवक विजय शेठ खानावकर, वो भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं, उनका भी स्वागत है। अच्छा मुकाबला होने के आशंका जरूर हम जताते हैं। हमारे मुन्ना शेठ भगत वो भी इस मैच को देख रहे हैं, उनका भी स्वागत। दिनेश जी कड़व, कई ऐसे हमारे कलम्बोली के दोस्त हैं, अजीज दोस्त, हमेशा इस टीम को सपोर्ट में रहते हैं। हो ये देखिए अच्छी गेंद थी, है बहुत ही अच्छी गेंद थी। जबरदस्त प्रयास धानसर, कई ऐसे खिलाड़ी धानसर में जो सीनियर देखते हैं दादा हमारे किरण म्हात्रे, लेकिन आज भी धानसर टीम जब भी उतरती है, कैलाशपुर जी ये टीम हमेशा धानसर टीम जब भी आती है तो एक नाम जो आज तक कोई नहीं भूला है, स्वर्गीय महेंद्र म्हात्रे, जिन्होंने काफी बड़ा क्रिकेट खेला था। आज हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी यादें ताजा होती है जब धानसर ये नाम आता है। तो ये अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, है खुद कर निकाला था इस गेंद को, लेकिन यहां से मिस फील्ड बिल्कुल नजर आई है। हाँ चला, हाँ है वहां पर इलेक्ट्रिशियन हमारे हैं, कुछ टेक्निकल प्रॉब्लम है, आप तुरंत जाइए वहां पर। टीम का टोटल है 9 रन, जीत के लिए 30 रनों की जरूरत, ऐसे में 9 रन आए हैं। यहां से शॉर्ट फाइंड में जाती भी गेंद दूसरे रन के लिए पलटे हैं धनराज गोंदली। जब तक गेंद की तरफ पहुंचे थ्रो आए तब तक वहां पर 2 रन लेने का मौका पाया बल्लेबाजों ने। ये तो होना चाहिए, क्योंकि जिस तरह से कम स्कोर होता है ऐसे में इक्का दुक्का जहां पर संभावना दूसरे रन की नहीं होती है तो पहला रन तेजी के साथ लेना चाहिए। कि वहां से उन्होंने जाना कि काफी डीप में खिलाड़ी मौजूद है, तो वो आते तब तक वहां पर दूसरा रन की कोशिश होनी चाहिए, तो कोशिश में कामयाब भी हुए। और ये देखिए यहां से ये बड़ा हिट, 6 रन, इसीलिए तो आप बाउंड्री के बाहर दर्शकों के भूमिका में है। ये सादा कैच नहीं लपक पाया, आएगा कैच, क्या गुंडा बनेगा तू। छह रनों के साथ
स्कोर पूरी तरह से ये बैक टू बैक दूसरा बेहतरीन बिग हिट 6 रन मैच खुला। हॅलो 7 धावांची गरज आहे 7. ओके हा आमचे इलेक्ट्रिशियन जर लगेच आपण कुठे असाल तर थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो लगेच तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ते उंबारले संघ आज खेळणार आहे. कल्याण डोंबिवलीतील एक अतिशय चांगला संघ आहे. तर नक्कीच उंबारले संघासाठी शुभेच्छा. आमचे सोनारपाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक ज्यांच्या माध्यमातून अनेक बाईक कल्याण डोंबिवलीमध्ये सिरीजच्या माध्यमातून दिल्या जातात असे नरेश शेठ ठाकूर हे या सामन्याचा आनंद घेतात सोनारपाडावरून. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि उंबारली संघाला सचिन शुभेच्छा तुम्हाला आलेल्या आहेत नरेश शेठ ठाकूर यांच्या वतीने. धन्यवाद नरेश शेठ. आमचे विश्वनाथ शेठ मस्कर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने देखील उंबारलेंनी या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आत्ताच ज्यांची मोठी स्पर्धा आपण पाहिली वाढदिवसानिमित्त विश्वनाथ शेठ मस्कर यांची नारिवलीच्या नक्कीच नागावच्या मैदानामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये न्यू यंगस्टर बहाल हा संघ चॅम्पियन ठरला होता. तर जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 धावा. हो फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाइंड मध्ये चेंडू जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. पारस चेंडूवरती येतोय तोपर्यंत मात्र 1च धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. यानंतर तिसरा सामना उंबारले वर्सेस भिंगारवाडी. हो अतिशय चांगला चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय सनील घरत आहे. येणारे चेंडू 10 जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 2 षटकाराने मात्र सामना पूर्णपणे खुला गेलाय. इथे मात्र थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सलमानच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 वरती. धनसर म्हटलं तर आमचे मित्र रमजान शेख होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक. आणि इथे सामना संपलाय. कलंबोली संघाने मात्र हा सामना 1 खाती जिंकला. अभिनंदन टीम कालभैरव कलंबोली. आणि नक्कीच जय गणेश्वर धानसर संघाचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. सहभाग नोंदवला. चांगला खेळ आपण केला. तुमचं देखील मनोपूर्वक आभार. सामना आता सुरू होणार आहे तो उंबारली वर्सेस भिंगारवाडी. टीम भिंगारवाडी चला लगेच आपला डिसिजन घेऊन मैदानामध्ये उतरायचं आहे. जर क्षेत्ररक्षण घेतला असेल तर काय डिसिजन काय भिंगारवाडी फिल्डिंग आहे ना.